मागच्या सत्रात आपण अष्टांग योग याची जी पहिली दोन अंग आहेत, यम आणि नियम, याची विस्ताराने चर्चा केली. यमामध्ये आपण सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 गोष्टी पाहिल्या. आणि नियमामध्ये शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम पाहिजे. 5 नियम म्हणजे एक प्रकारचं ज्याला साधना मार्गावर वाटचाल करायची आहे त्याची नैतिक पाया रचण्याचं कार्य हे ह्या यमनियमामुळे होतं. हा जर पाया नीट झाला नाही तर ढिसूळ पायावर आपण किती जरी उंच इमारत उभी केली तरी ती डळमळीत राहते. तसं याच्यामध्ये होण्याची शक्यता असते. योगाची साधना मार्गाने प्रगती होत असताना ते कच्चे दुवे पुष्कळदा त्याला त्रासदायक ठरतात. कारण ज्यावेळी कसोटी घेणारे क्षण येतात, मग ते मोहाचे असतील, आकर्षणाचे असतील, फायद्याचे, व्यावहारिक यशाचे, कुठे प्रगतीचे, कौतुकाचे, लोकप्रियतेचे असे प्रसंग आयुष्यात येतात. त्यावेळी माणसं त्याच्यामध्ये वाहत जाण्याची शक्यता असते. पण योगाला आवश्यकता आहे ती स्थितप्रज्ञतेची. तुमची प्रज्ञा अनुकूल प्रतिकूल कशीही परिस्थिती असली तरी स्थिर राहिली पाहिजे. ती स्थिर ठेवण्याचं काम हे ह्या यमनियमांच्या माध्यमातून होतं. नैतिक पाया हा पक्का झाला पाहिजे यावर पतंजलींचा भर आहे. किंबहुना योगशास्त्राचाच भर आहे असं म्हणायला हरकत नाही. गेल्या खेपेला आपण यमनियमाच्या चर्चेनंतर आणखी 2 अंग पाहिली. कुठली ती 2 अंग? यमनियमाच्या नंतर येणारी आसन आणि प्राणायाम. आसनामध्ये आपण हे पाहिलं की शरीर सुस्थितीमध्ये आपल्याला ठेवता आलं. जसं आपल्याला बुद्धी ही स्थिर ठेवता आली पाहिजे तसंच त्याच्या अगोदर आपलं शरीरही आपल्याला स्थिर ठेवता आलं. कारण ही आपली सगळी साधनच आहे. शरीर माध्यम खरु धर्म साधन असं म्हणते. म्हणजे काय तर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर त्यासाठी तुमची ही सगळी साधनं तुम्हाला तयार असली पाहिजे. युद्धाला रणांगणावर जाण्यापूर्वी त्याची शस्त्र ही व्यवस्थित पॉलिश पाहिजे, धारदार पाहिजे, तरच तो नाहीतर कितीही जरी चांगला योद्धा असला तरी ते शस्त्रच जर तोकडं पडलं तर तो लढणार नसतो. म्हणून साधनांचं महत्व असतं. त्यामुळे स्थूल शरीरापासून इतर सर्व सूक्ष्म शरीर ही तुम्ही तयार करून घेतली पाहिजे. शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो, मग व्यायाम केला पाहिजे. कारण तुमच्या शरीराच्या हालचाली कशा होतात याच्यावर तुमची क्रिया ती चांगली होते हे अवलंबून असतं. म्हणून असं तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या लक्षात येईल की आसनांचं महत्व किती आहे. म्हणजे त्याला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊन केवळ शरीरावर सगळे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नाही. पण आपल्याला योग्य असं आसन निवडता आलं म्हणजे प्रत्येकाची प्रकृती, तब्येत याला अनुसरून किंवा ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीला अनुसरून तिथं जे शक्य असेल असं आसन तुम्हाला निवडलं. पूर्वीच्या काळी ठीक होतं. लोकांचे वाडे असायचे, मोठे जागा भरपूर असायची, खोल्या भरपूर असायच्या. तुमच्यासाठी स्वतंत्र देवखोली वेगळी असायची, रूम वेगळी असायची, सर्व्हिस रूम वेगळी असायची. तसं ते पूजेची रूम, योगाची रूम वगैरे हे सगळं शक्य होतं. आजच्या परिस्थितीमध्ये ते
शक्य नाही. पूर्वी लोक कुठेतरी अरण्यात जाऊन वृक्षाखाली बसून तिथं तपश्चर्या करायचे वगैरे, त्यावेळी ते ठीक होते त्यावेळेच्या परिस्थितीला. लोक कुठेतरी बाहेर जाऊन सूर्यनमस्कार करायचे, सूर्याला अर्घ्य द्यायचे, नदीच्या काठावर जायचे, स्नान करायचे, 3 वेळा संध्या करायचे. या सगळ्या गोष्टी आजच्या काळामध्ये करणं कितपत शक्य आहे हे लक्षात घेऊन, आणि त्या गोष्टींचं त्यावेळी जे महत्व होतं तितकंच ते आज राहिलंय का, किंवा आज त्याच्याहून अधिक निगडीच्या अशा काही नवीन गरजा परिस्थितीनुसार निर्माण झाल्यात का, हे सगळं विचारात घेऊन आपल्याला आपली दिनचर्या ठरवली पाहिजे. त्यामुळे आसन हे तसंच आहे. आजच्या पुढे बरेचसे खुर्चीवर बसून सुद्धा आपलं मनन चिंतन वगैरे हे करतो. मग त्यावेळी आपोआपच आपलं आसन बदललं. तर त्या खुर्चीवर बसताना सुद्धा आपण कसं बसायचं, तर आपला बुवापणा ताठ राहिला पाहिजे. कुठे आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं कामा नये, कुठे पेन होता कामा नये वगैरे, एवढ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे थोडक्यात काय, की शरीराकडे लक्ष जायची गरज पडणार नाही. जर शरीर उघडलेलं असेल तर शरीराकडे तुमचं लक्ष जातं, शरीराकडे लक्ष गेलं तर मनाकडे लक्ष कुठून जाईल. तेवढ्या पुरतच त्याचं महत्व आहे. प्राणायाम, प्राणायाम हे आपण पाहिलं की श्वास ही आपल्यातले सगळ्यात अशी सूक्ष्म गोष्ट आहे की ज्याचं आपण डोळ्यांनी निरीक्षण करू शकलो नाही तरी आपण ते अनुभवू शकतो फिजिकली पातळीवर. श्वास घेणं, श्वास सोडणं ही शारीरिक क्रिया आहे अशी बनते. त्यामुळे आपल्याला दीर्घ श्वास घेता आला पाहिजे, उच्छ्वास सोडता आला पाहिजे. दीर्घकाळ तर आपल्याला पुरेसा प्राणवायू मिळाला, तयार होणारा सगळा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला पाहिजे. या दोन्ही गोष्टी केव्हा साधतील, तुम्हाला दीर्घ श्वास घेता आला पाहिजे, दीर्घ उच्छ्वास पाहिजे. ते जमलं तर बरेचसं काम जे प्राणायामामध्ये अपेक्षित आहे ते होऊ शकतं. पण त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी या नैसर्गिक याच्यापेक्षा थोड्या अनैसर्गिक करायला हवं. तर आपल्या त्यासाठी स्पेशल एफर्ट्स करावे लागतात. म्हणजे समजा आता कुंभकासारख्या गोष्टी, श्वास कोंडून ठेवणं किंवा श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये राहणं, ह्या अशा क्रिया आहेत की ज्या नैसर्गिकरित्या घडतात का आपण मुद्दाम कष्ट घेऊन करतोय. कारण ज्यावेळी तुम्ही नैसर्गिकरित्या घडत नाही त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये गुंतलेले राहतात त्या तांत्रिक गोष्टी, आणि त्यामुळे पुढचे जे टप्पे आहेत त्याच्यासाठी जी तुमची ऊर्जा तुम्ही वापरली पाहिजे त्याऐवजी ह्या याच्यामध्ये जातं. सर्वसाधारणपणे शेवटी आपल्या शारीरिक व्यापारांची जी काही पद्धती आहे त्याच्यानुसार आपल्याला जाता आलं. म्हणजे जो आपण श्वास घेतो तो शेवटी कुठे जातो, फुफ्फुसापर्यंत जातो. फुफ्फुसातून तो हृदयात, हृदयातून तो सगळ्या रक्तवाहिन्या ह्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. म्हणजे त्याला वेळ लागतोच थोडाफार, जो काही लागत असेल तो. मग तो वेळ हा नैसर्गिकरित्या लागत असतो. तो तुम्हाला देता आला तर वेगळा कुंभक करायची आवश्यकता आहे असं नाही. म्हणजे तोपर्यंत तुम्ही उच्छ्वास हा थांबणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही घेतलेला श्वास दुसऱ्या एंड पर्यंत पोहोचलो आणि तिथून तयार झालेला रक्तातला जो कार्बन डायऑक्साईड असतो तो गोळा करून तुमच्या सगळ्या रोहिण्या आणि दिल्या, 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. तर मी ज्यावेळी श्वास घेता त्यावेळी रोहिण्यातून तो रक्ताबरोबर प्राणवायू जातो. तुम्ही उच्छ्वास करता त्यावेळी नीलांमधून तयार होणारा येणारा अशुद्ध रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर हे जे काही सायकल आहे ते सायकल पूर्ण व्हायला आपण दिलं तर आपोआपच मला वाटतं ज्याला आपण ते कुंभक वगैरे जे श्वास रोखून धरणं किंवा न घेणं वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत त्या नैसर्गिकरित्या जितक्या घडतील तितक्या घडल्या तर प्राणायामाचा जो उद्देश आहे तो साध्य. कारण प्राणवायू आपण घेतो म्हणजे केवळ वायू घेतो असं नाही, तर त्याचे वायूच्या जोडीला प्राणही घेतो. जे प्राणमयी शरीर आपलं आहे ज्याला आपण फिलॉसॉफीमध्ये एथेरिक डबल म्हणतो किंवा प्राणमयी कोश, तर त्या ह्याच्यामध्ये जे प्राणशक्ती आहे जी आपल्याला सूर्यापासून मिळते ती त्या श्वासोच्छ्वासाबरोबर आपल्या
प्राणमय कोशामध्ये जात असते आणि ही आपली ऊर्जा आहे. आपण आपले शरीर किती कार्यक्षमतेने सक्षमतेने कार्य करू शकतं हे त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणून ह्याचं महत्व आहे की तुमचा श्वासोच्छ्वास हा योग्य प्रकारे झाला पाहिजे. म्हणून त्याच्याकडेही आपलं तेवढं आवश्यक तेवढं लक्ष असलं पाहिजे. नाहीतर काय होतं, पुष्कळदा पुरेसा प्राणवायू आपल्याला मिळाला नाही किंवा प्राण प्रवाह जे आहेत ते प्राणमय कोशातून पुरेसे त्यांचं संचलन झालं नाही तर आपल्याला अनेक वेळा उत्साहाची कमतरता पडते, दुबळेपणा जाणवायला लागतो आणि त्यातूनच अनेकदा आता कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की ज्यांची फुफ्फुसं लीक होती असे लोक जास्त बळी गेले. त्याच्यात फुफ्फुस का वीक राहतात, ते फुफ्फुसांचं हे जे आकुंचन प्रसरण आहे ते जर योग्य प्रकारे झालं नाही तर ते जे फुफ्फुसाशी निगडीत स्नायू आहेत त्या स्नायूंना ज्या प्रकारची हालचाल होणं आवश्यक असतं त्याची सवयच पडलेली नसली तर अशा वेळी ज्यावेळी प्राणवायू घेणं हे तुम्हाला अवघड झालं त्यावेळी मग कृत्रिम प्राणवायू देऊन अशा लोकांना त्यांच्या क्रिया चालू ठेवाव्या लागतात. कारण आपण आपल्या नैसर्गिक शक्तीने तो प्राणवायू शोषून घेणं आणि कार्बन डायऑक्साईड सोडून देणं हे ज्यावेळी होत नाही म्हणजेच काय, आपण त्यावेळी आपल्या शरीराची ताकद कमी निघत असते. ही ताकद आपण कशा प्रकारे श्वासोच्छ्वास करू शकतो याच्यावर अवलंबून असते. म्हणून या गोष्टींचं महत्व आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर ही जी काही योगाची अंग आहेत त्याचं स्थान काय, महत्व काय हे आपल्या लक्षात येईल आणि आपण त्याच्याकडे पुरेसं लक्ष देऊ. हे जमलं की नंतर आत्ता यांनी म्हटलं त्याप्रमाणे ज्याची आपण चर्चा करत होतो तो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, नेहमी आपण सगळे बाहेर वावरत असतो. आपण वावरत असतो याचा अर्थ आपली जी जाणीव आहे ती बहिर्मुखी असते. लक्ष आपलं सगळं बाहेर असतं, बाहेरच्या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेत असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून घेत असतात. आवडणाऱ्या गोष्टीकडे आपलं मन वळतं, आवडणाऱ्या गोष्टीपासून आपण दूर राहायचा प्रयत्न करतो. म्हणजे मनाची ही जी काही चळवळ चालू असते ती चळवळ ही आपण बहिर्मुखी असल्यामुळे असते आणि त्यामुळे मनाला आवरणे हा जो महत्वाचा भाग आहे तो ह्या प्रत्याहारामध्ये असतो. कारण आपण योगाची व्याख्याच काय केली, योग चित्त वृत्ती निरोध. लक्षात आहे, सुरुवात आपण त्याने केली की चित्तवृत्तींचा निरोध आपल्याला साधला तर योग साधला किंवा योग साधनेचा आरंभ साधला असं म्हणता येईल. कारण यासाठी मन चित्त हे आपलं साधन आहे, शरीर हे त्या मानाने दुय्यम साधन आहे. म्हणून असणं वगैरे याचं महत्व कमी. त्यानंतर प्राणायाम, प्राणायाम आपल्याला आणखी एक पायरी पुढे म्हणजे स्थूल शरीरापासून प्राणमय कोशापर्यंत दुसरी पायरी. तर ही आता आपण बघतो ही तिसरी पायरी आहे प्रत्याहाराची. जे यमनियम ही मी पायरी म्हणत नाही, तो तर फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन पासून या पुढच्या पायऱ्या. त्यामुळे या तिसऱ्या पायरीवर आपण योगाच्या खऱ्या टप्प्याला सुरुवात करतो. कारण योगा साधायचा हा अंतरंगात साधायचा आहे, बाहेर अंतरात्मा आपला आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून प्रत्याहार म्हणजे प्रत्याहार ही पहिली गोष्ट आहे की आपलं लक्ष पहिल्यांदा तिकडे गेलं पाहिजे, जाणीव आपली तिकडे वळली पाहिजे. म्हणजेच बाहेरच्या गोष्टीमध्ये गुंतलेली जाणीव अगोदर सोडून घे. जसं तासवाचं उदाहरण दिलं जातं, असं हे आपले पाय हात ओढून गेलं ते समजून घेण्यासाठी. तसं हे आहे की आपल्या बाहेर वेधलेलं जे आहे नजर आहे जाणीव आहे ती आतल्या बाजूला वळते. म्हणजे बाहेरचं आपोआपच दिसेल असं होतं. म्हणजे काय, जरी तुमचे डोळे उघडे असले तरी तुमची जाणीव तिथे गेलेली नसते. कित्येकदा तुम्हाला सर्व समोर कोण आलं कोण गेलं त्याचा पत्ताही नसतो. याचं कारण जरी आपले डोळे उघडे असले तरी त्याची जाणीव आपल्याला होत, त्याचं ज्ञान आपल्याला जसं झालं पाहिजे तसं होत नाही. ते कुठेतरी त्याचं रेकॉर्डिंग होतं पण त्याच्या आपल्याला आपण त्याची दखल घेत नाही समजा. आणि मग मन इथून मोकळं झालं आणि ते आत वळवलं की आतल्या गोष्टींची दखल घ्यायला लागतं.
कारण ते मन तसं स्वस्थ बसत नाही. हे नाही तर ते तसे काहीतरी उद्योग त्याचे, कारण तो त्याचा स्वभावच बनले. हा स्वभाव का बनला? तोही आपली जी उत्क्रांती होत गेली आदिमानवाच्या काळापासून, त्यावेळेपासून हे मनाला लागलेली सवय आहे की असुरक्षित वातावरणात राहणं. तो आदिमानव कुठेतरी गुहेत राहत होता. गुहेतून बाहेर पडल्यावर कुठलं हिंस्र जनावर येईल आणि त्याला पकडेल, म्हणून तो घाबरत घाबरत येणार, इकडे तिकडे बघणार, कोणी नाही असं बघून पुढे जाणार. ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या ह्या मनाला घडवणाऱ्या त्यावेळेच्या क्रिया आहेत सुरुवातीच्या काळात. म्हणून आपलं मन आपण चंचल म्हणतो. चंचल म्हणजे काय? ते असं की प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊ. जसं एखादा घाबरणारा ससा आहे, तो ससा कसा बिळातून बाहेर आला की इकडे तिकडे बघत असतो, पुढे जात असतो, काहीतरी हालचाल झाली की लगेच दचकतो, घाबरतो आणि मागे वळतो. ह्या सगळ्या क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया आहेत. ह्या काय दाखवतात की आपल्याला कुठेतरी धोका आहे, भीती आहे, संकट आहे आणि त्यापासून आपल्याला वाचायचं आहे. आणि ह्या क्रियेतूनच ज्याला आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतो, कोण टिकतो? सर्वाईव्ह कोण होतो? जो टिकेल. ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची क्षमता ज्याला असते तो टिकतो. ज्याला ती क्षमता नसते तो त्या प्रतिकूल परिस्थितीत पुष्कळदा मागे पडतो किंवा संकटांना बळी पडतो. काही ज्या स्पेसीज आहेत त्या अशा नष्ट होत गेल्या की जे परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाही, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरू शकले नाही, ते नष्ट होतात. जे तग धरू शकतात ते तग का धरू शकतात? कारण ते परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवू शकतात आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची क्षमता असणं हे टिकण्यासाठी आवश्यक असतं. तर याच्यातून आपल्या मनाची घडण ही तशी होत गेली पाहिजे. आजच्या परिस्थितीला अनुकूल असं मन आपल्याला आपलं घडवता आलं पाहिजे. म्हणून बरेचदा म्हटलं जातं की देर इज अ नीड ऑफ क्रिएशन ऑफ अ न्यू माइंड. म्हणजे काय? मन नवीन कुठलं नाहीये, आहे तेच मन, पण त्याला जे वळण लागलेले आहे, त्याला ज्या सवयी पडलेल्या आहेत, त्या सवयी, ते वळण हे आपल्याला बदललं पाहिजे. कारण आता त्यावेळेसारखं चंचल राहण्याची गरज नाहीये. आता आपण आपल्या सुरक्षिततेची सगळी काळजी घेऊ शकतो. गाडीतून जाणारा माणूस बुलेट प्रूफ गाडीतून जात असतो, म्हणजे त्याने तिथं स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतलेली असते. स्वतःबद्दल कडे आता पुष्कळशा देशामध्ये रिव्हॉल्वर बाळगण्याची परमिशन तुम्हाला लायसन्स मिळालेलं असतं, तुम्ही ते घेऊन जात असता. म्हणजे पूर्वी जे तुमच्या भीतीची काळजी होती, सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याची गरज होती, त्यातल्या अनेक गोष्टी कमी झाल्या. पण आपला घाबरट स्वभाव मात्र गेलेला नाही, तो तसाच राहिलाय. कारण मनाला ती सवय लागून गेलेली आहे किंवा आपण अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की जी परिस्थिती खरोखर आवश्यक नाही, पण आपल्या महत्वाकांक्षा, आपल्या आकांक्षा, आपला स्वार्थ, आपण निर्माण केलेले आपले प्रतिस्पर्धी, त्या प्रतिस्पर्ध्याकडून आपल्याला असणारा धोका, वाटणारी भीती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अजूनही त्या आदिमानवासारखे बरेचसे वाटतो. म्हणजे त्यावेळी पशूंची भीती असेल, आता माणसाला माणसाचीच भीती वाटते. त्याला ह्याची खात्री नाही की समोरचा माणूस काय करेल, शेजारी काय करेल, किंवा आपल्याच घरातली माणसं त्याच्याबद्दलचा सुद्धा विश्वास हा सुद्धा कमी होत चाललाय. पुष्कळदा गुन्हे आजकालचे असे होतात की घरातलीच माणसं पुष्कळदा गुन्हेगार ठरू शकतात. म्हणजे स्वार्थ इतका पराकोटीचा बोकाळलेला आहे की अजूनही आपलं मन हे त्या पूर्वीच्या माणसासारखं राहिलेलं आहे. म्हणूनच कृष्णमूर्ती सारखे लोक म्हणतात की फॉर मिलेनिया ऑफ इयर्स माइंड हॅज नॉट चेंज. ते तसंच राहिलं. जग बदलतंय पण आपण त्या जगाप्रमाणे बदलू शकत नाही. तर ही आपली समस्या आहे. प्रत्याहारामुळे आपण ह्या मनाची ही सवय मोडून टाकली पाहिजे. त्या मनाला ते मूळ स्थितीत जसं होतं तसं आणण्याची आज गरज. त्या मनाचं जे खरी क्षमता आहे, कार्य आहे, ते कार्य करण्यासाठी आपण त्याला वापरलं, मग ते म्हणता येईल की मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्ष. मन हेच कशाचं कारण होऊ शकतं?
बंधनाचंही कारण होऊ शकतं, पण तेच मन मोक्षाचंही कारण होऊ शकतं. आज आपण त्याला बंधनाचं कारण बनवतो, कारण त्याच्यातून आपल्याचवर आपण अनेक बंधनं लागून घेतली. आपली सुरक्षितता आपल्याला डोक्यात वाटणं, आपल्याला बाहेरून काहीतरी भीती आहे असं वाटत राहणं, हे खरं म्हणजे आपल्या आंतरिक दुर्बलतेचं कारण आहे. बाहेर आपल्याला प्रतिकूल परिस्थिती आहे, संकट आहे वगैरे वाटत असतं. हे का असतं? कारण आपण मुळात वीक असतो किंवा आपण वीक आहोत अशी आपली एक समजूत झालेली असते. बरेचदा आपला आत्मविश्वास कमी पडत असतो. एखादी गोष्ट करायची असते तर मुळात मला वाटलं पाहिजे ही करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मलाच जर वाटलं जमेल की नाही, कसं जमेल, मी पूर्वी कधी केलंच नाही, किंवा ज्याने जमलं ते माझ्यापेक्षा जास्त कर्तबगार होते, माझ्यामध्ये तेवढी कर्तबगारी नाही, म्हणजे ज्याला आपण सर्वसाधारणपणे नकारार्थी वृत्ती म्हणतो, निगेटिव्ह असणं विचारामध्ये. हे निगेटिव्ह असणं म्हणजे काय? हे मनाचं दौर्बल्यच. स्वतःच्या क्षमतांची जाणीव न होण्यामुळे हे होतं. सुप्त रूपाने प्रत्येकामध्ये क्षमता हा असतात असं आपण म्हणतो, पण म्हणणं हे केवळ जसं बोलाचा भाग बोलाची कडी म्हणतो तसं आपण म्हणतो, पण खरोखर आपण म्हणतो त्यावर आपला विश्वास असतो का? आपल्याला तशी खात्री वाटत असते का? आपली तशी श्रद्धा असते का? श्रद्धा ही बाब आहे की श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर श्रद्धा ही तुम्हाला तुमच्या आचरणातून प्रत्ययाला आलेली खात्रीची गोष्ट असते. प्रत्यक्षात त्याची स्मृती तुम्हाला असो की नसो, पण तुम्ही भूतकाळामध्ये ह्या गोष्टी जर केलेल्या असतील तर त्या केल्यामुळे आपल्या ठिकाणी ती क्षमता आहे हा विश्वास आलेला असतो. त्यामुळे हा विश्वास जर असला तर अशी माणसंही विश्वासाने परिपूर्ण असली तर कुठल्याही गोष्टीला आरंभ करताना एक मनामध्ये दृढता, निश्चय, खात्री बाळगून सुरुवात करतात. अँड वेल डन, वेल बिगन इज हाफ डन म्हणतात तसं पुष्कळदा असतं. तुम्ही सुरुवात कशी करता यावेळी तुम्ही शेवट्याला कसे पोचता हे अवलंबून असतं. शर्यतीमध्ये धावणारा माणूस सुरुवातीलाच कुठेतरी त्याचं पाऊल निसटलं, काय झालं तर शेवटी गाडी ही आहे, पण सुरुवातीपासून जो वेल कंपोज्ड असतो मग तो कदाचित तो एकदम धावायला सुरुवात नाही करणार, तो हळूहळू जाईल आणि नंतर त्याची ज्यावेळी क्षमता एक प्रकारची मुवमेंट घेते त्यावेळी मग तो त्याची गती वाढते. तसं आपल्याला आपल्या क्षमता ओळखून त्या क्षमतांचा जसा जसा विकास होत जाईल तशी तशी आपली गती वाढवली. आपल्यामध्ये एक प्रकारची निष्क्रियता असते ज्याला आपण इनर्शिया म्हणतो, म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये राहण्याची स्थिती. ही सुद्धा बरेचदा आपल्या सवयीचा भाग असतो. तर ही निष्क्रियता घडवण्यासाठी आपल्याला बदलाची आवश्यकता आहे. त्या स्थितीतून मला बदललं पाहिजे हा दृढ निश्चय असला पाहिजे, आणि बदलण्यासाठी जी काही ताकद लागते, शक्ती लागते, ती शक्ती आपल्याला एकत्र करून आणली पाहिजे. शक्ती असते आपल्यामध्ये, पण ही शक्ती विखुरलेली असते. ही विखुरलेली शक्ती एकत्रित करणं हे त्या इच्छाशक्तीने साध्य करता येतं. जसं बहिर्गोल लिंगावर सूर्यप्रकाश पडला की त्याच्या केंद्र जिथं त्याचा केंद्रबिंदू असतो तिथं उष्णता निर्माण होऊ शकते, कारण विखुरलेल्या सूर्यकिरणामधली सगळी उष्णता त्या बिंदूमध्ये एकत्रित साधली तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एखादा कागद, तो कागद जळायला लागतो. एरवी तो कागद सूर्यप्रकाशामुळे त्याला काही होत नाही, पण ह्या प्रक्रियेमुळे म्हणजे ही ऊर्जा आली कुठून तर त्या फोकसिंगमुळे, केंद्रीकरणामुळे आहे. तसं हे केंद्रीकरण केव्हा शक्य होईल जर आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकावायला लागलो, तर आपल्या अंतरंगामधल्या विखुरलेल्या ह्या ऊर्जेला आपण एकत्रित करण्यासाठी मनाला फोकस करू शकतो. चित्ताची अग्रता, चित्ताचं केंद्रीकरण हे होऊ शकतं. नाहीतर काय होतं की सारखे आपण कसले ना कसले विचार करतो, बाहेर काय तिथलं लक्ष आपण आत वळलं, पण आत पुन्हा तेच उद्योग सुरू म्हणायचे. आता हा विचार, नंतर तो विचार, म्हणजे घरसोड वृत्ती चाललेली असते.
कुठल्या एका विषयावर लक्ष केंद्रित नसतं, निर्विचार तर होणं आपल्याला जमतच नाही. ही जी मनाची दयनीय स्थिती आहे, त्यामुळे मानसिक दृष्ट्या आपण दुबळे असतो. बरेचदा शरीराने तगडी वाटणारी माणसं सुद्धा मानसिक दृष्ट्या दुबळी असतात. त्याचं कारण हे आहे की जरी त्यांना शरीरामध्ये ताकद असली तरी ती ताकद वापरण्यासाठी जेव्हा ताकद वापरता येते की तुम्ही ती ताकद वापरण्याचा विचार तुमच्या मनात आला, नाहीतर कुंभकर्ण हा सुद्धा झोपून पडत होता, बलाढ्य होता, ताकद होती, पण जागाच होणं नाही. जो जागा होत नाही तो किती ताकद असली तरी काय उपयोग त्याचा. उलट एखादा जागृत असतो, चपळ असतो, क्रियाशील असतो, कृतिशील असतो, शरीराने कदाचित दुबळा असेल पण मनाने खंबीर असतो, निश्चय शक्ती असते, दृढता असते, चंचलता नसते. त्या थोड्या मर्यादित शक्तीने सुद्धा तो कितीतरी अधिक चांगलं कार्य करू शकतो, कारण त्याच्या त्या कृतीमागे ती जी इच्छाशक्ती असते ती आपली आत्मशक्ती. तर ही आत्मशक्ती ओळखणं हे मनाला तेव्हा शक्य होतं ज्यावेळी आपण अंतर्यामी असतो, ज्यावेळी लक्ष आत वळवलेलं असतं, ज्यावेळी मन इतर अनेक गोष्टींचा विचार करण्याच्या ऐवजी एकाच गोष्टीचा विचार करायला ज्यावेळी शिकतं, त्यावेळी म्हणजे ही सवय आपल्या मनाला आपण लावून घेतली तर जे क्रिएशन ऑफ अ न्यू माइंड आपण जे ते शक्य होते. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना ती लक्षपूर्वक करणं, ध्यान देऊन करणं, उगाच वाईट गोष्टी त्याच्यामध्ये आपण काही करतोय का हे करून त्या टाळणं, आवश्यक त्या गोष्टीवर आपण पुरेसं लक्ष देतो का याच्यावर लक्ष देणं, हे जर केलं तर जी गोष्ट केवळ आपण यांत्रिकपणे मेकॅनिकली करत असतो त्यापेक्षा आपली कृती ही अधिक चांगली व्हायला लागते. पुन्हा त्या कृतीमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे ओतून देतोय, आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि त्यामुळे त्या कृतीचा आपल्याला आनंद मिळायला. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आपल्याला कष्टदायक वाटते, त्रासदायक वाटते आणि ज्याच्यामध्ये आपण थकून जातो, दमून जातो आणि विश्रांती घेण्याकडे आपला कल असतो, म्हणून काम थांबवतो, त्याच गोष्टी ज्यावेळी आपण ह्या नव्या वृत्तीने, मनोवृत्तीने हातात घेतो आणि कामाला लागतो, त्यावेळी आश्चर्यजनक असे बदल घडायला लागतात. कंटाळवाण्या कामामध्ये सुद्धा आपल्याला रस निर्माण होतो, आवड निर्माण होते. जे आपण कसं तरी करत असतो ते अधिक लक्षपूर्वक करायला लागतो. जे करण्याची आपल्याला हातोटी नसते ती करण्याची कुशलता आपल्याला प्राप्त होते. तेच काम आपल्याला कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे घडलेलं दिसतं आणि ह्याचा जो आनंद असतो तो विलक्षण. वर्क इज वर्शिप असं का म्हणतात? कारण त्या कामावरच तुम्ही एवढं प्रेम करता. भक्ती काय? भक्ती हे सुद्धा ईश्वरावरचं प्रेम आहे. तेच कामावर केलं तर कामामध्ये सुद्धा तुम्हाला तो परमेश्वर दिसायला, तो परमेश्वर दिसायला लागतो. म्हणजेच काय की आपली आत्मशक्ती, ती शक्ती त्या कामामध्ये ओतलेली असते आणि त्यामुळे त्या कामाचं सोनं होऊन जातं. अधिक चांगली कामं तेच करू शकतात की जे त्या कामाशी एकरूप होतात आणि त्या कामामध्ये स्वतःला ओतून घेतात, तेव्हा हे घडतं. तर हा बदल म्हणजेच योग आहे. योग, क्रियायोग का म्हटलंय त्याला? की कृतीने घडणारा क्रियायोग. त्याच्यामध्ये आपण काय कुठल्या गोष्टी पाहिल्या गेल्या वेळेला कोण सांगेल? तुम्ही हे जे आपण अभ्यास करतो त्याची उजळणी करत जा. घरी गेल्यावर थोडं त्याचा अभ्यास केला तर ते अधिक पक्क होऊन जाईल. नाहीतर प्रत्येक वेळी आपण पुढे जाताना मागचं जर विसरलो तर तो पुढचा त्याचा पाया पक्का होणार नाही. तर एखादी गोष्ट अभ्यासपूर्वक करणं हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. तप त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे, ते कष्ट झाले पाहिजे आणि ते श्रद्धापूर्वक झालं पाहिजे. विश्वास पाहिजे की हे आपल्याकडून होईल आणि हे चांगलं होईल, त्याचं चांगलं फळ मिळेल. हे सगळं आपल्या मनात जर असलं तर हा क्रियायोग सांग. योग म्हणजे जोडणं, आपण आपल्या मूळ स्वरूपाशी
स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे जर आपल्याला साधलं तर योगाचं बहिरंगातून आपण अंतरंगाकडे यशस्वीरित्या वाटचाल केली असं आपल्याला म्हणता येईल. ओढायचा प्रयत्न करतात त्यावेळी तोडफोड होते, फाटाफूट होते, वेदना होतात, कष्ट होतात आणि मग आपण ते त्यापेक्षा न केलेलं बरं आहे तसंच चालते. म्हणून आहे तसं चालवण्याकडे आपली प्रवृत्ती असते. पण हे जर वेळच्या वेळी करत गेलो तर ते त्रासदायक नसतं. म्हणजे ज्यावेळेच्या त्यावेळी छोटे छोटे बदल करणं हे पुष्कळला सोयीचं असतं. एकदम त्यावेळी आता बदल केल्याशिवाय पर्यायच नाही अशी स्टेज येते. मग काय होतं, आहारामध्ये बदल करून काय होत नाही. मग डॉक्टर सांगतात ऑपरेशनच केलं पाहिजे. ते कट करून टाकलं तर इतर ऑर्गन्स डॅमेज व्हायचं टळेल. हे जे उपाय आहेत, पेन किलर आपण घेतो. पेन छोटं असतं तोपर्यंत ते थांबवण्याचे उपाय आपल्याकडे असतात ते आपण वापरत नाही. आणि ज्यावेळी ते असह्य होतं त्यावेळी ते उपाय वापरून त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मग पेन किलर वापरावं लागतं. म्हणजे सवयीने आपण काही गोष्टी ज्या क्लेशकारक आहेत ते करत आलेलो असतो. आणि तो क्लेश ज्यावेळी अशा स्वरूपात जन्माला लागतो की आता हे मला सोसवत नाही, त्यावेळी मग आपण जे स्वतः करण्यासारखं आहे ते करायचं सोडून डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टर मग काय, तो काय तुम्हाला बदलू शकत नाही म्हणून तो आहे ते बदलून दुसरं काहीतरी तुम्हाला देतो. एक औषध असेल त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग औषध घे म्हणतो. टॅब्लेटवर होत नसेल इंजेक्शन घे म्हणतो. मस्क्युलर इंजेक्शन होत नसेल इंट्राव्हेनस घे म्हणतो. नाहीतर शेवटी सर्जरी करा म्हणतो. वेगवेगळे उपाय जे तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन बरेचसं करत असता. निसर्गाची रचना ओळखून निसर्ग नियम ओळखून की ते निसर्ग नियमच आपल्या शरीराला मनाला अवश्य लागू आहे. म्हणजे स्वतःला ओळखणं आणि निसर्गाला ओळखणं हे ज्ञान आहे. ते ज्ञान नसतं त्यावेळी अज्ञानामुळे बऱ्याचशा गोष्टी सुरू. दुःख का निर्माण होतं, बुद्धाने काय सांगितलं, दुःख कशामुळे निर्माण, अज्ञान. अनेक गोष्टी अज्ञानामुळे होतात. त्यामुळे दुःख दूर करण्याचा मार्ग कुठला, अज्ञान दूर करणे. म्हणजे तसं हे सोपं आहे, पटण्यासारखं आहे. पण पटलं तरी आपलं ते वळत नाही म्हणतात तसं बरेच चालतं. त्याचं कारण ती सवय. हे जे सवयीमुळे आपण इनफ्लेक्झिबल बनलेले असतो. लवचिकपणा आपल्यामधला गेलेला असतो. ताठरपणा येतो, हठवादीपणा येणं, आग्रहीपणा येणं, आपल्याच मनाला चिकटून राहणं. ह्या गोष्टी कशामुळे होतात, सवयीमुळे. दीर्घकाळ एखादी गोष्ट तशीच विचार न करता करत राहणं, केवळ त्याची सवय आहे, केवळ ती चाल आहे, ती रीत आहे, ती परंपरा आहे. मग त्याच्यामध्ये आपली श्रद्धा असेल पण ती श्रद्धा ज्ञानयुक्त पाहिजे. अज्ञानमूलक श्रद्धा उपयोग नाही. अंधश्रद्धा म्हणजे अज्ञानमूलक. डोळसपणे एखादी गोष्ट न करता केवळ प्रथा म्हणून ती चालू करते. रीतभात आहे, रीत सोडून वागतात. असं आपण उलट कोणी असं स्वतंत्रपणे विचार करून वागायला लागला की त्याला म्हणतो त्याला रीतच नाही. रीत म्हणजे काय, म्हणजे सगळे करतात तेच त्याने केलं पाहिजे हे आपल्या. पण पुष्कळदा हे आवश्यक असतं. कारण सगळे जर चूक करत असतील तर आपण ही चूक केली पाहिजे असं त्याचं तर्कशास्त्र आहे. पण त्यामुळे मग काय होतं, सगळे कसे आहे तसेच राहतात, समाज बदलत नाही. समाज सुधारक यांना बरेचदा त्रास का होतो, कारण समाज सुधारायला तयार नसतो. तो समाज सुधारक समाजाच्या हितासाठी काहीतरी सांगतो, पण समाजाला काय वाटतं की हा वेड्यासारखा काहीतरी वागतोय. म्हणजे जसं बघा म्हटल्याप्रमाणे जे पायवाट आहे ते पायवाट सोडून कुठेतरी काट्याकुट्यातून जायला सांगण्यासारखं आहे. ते आपल्याला टोचतील बोचतील याची भीती असते. नवीन प्रयोग करण्याची आपली तयारी नसते, वृत्ती नसते. प्रयोग फेल झाला तर काय होईल ह्याची भीती असते. जो सांगत असतो त्याच्यावर विश्वास नसतो, खात्री नसते. असे अनेक प्रकार असतात. कारण स्वतः आपण त्याचे ज्ञान करून घ्यायला तयार नसतो, त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. म्हणून स्वतः प्रत्येक गोष्टीने आपला धर्म समजून घ्यायचा असा आग्रह का आहे, कारण धर्माची जी मूळ शिकवण आहे ती समजून घ्या.
हा त्याच्यातला आहे. केवळ चालीरीती म्हणजे धर्म नव्हे, प्रथा म्हणजे धर्म नव्हे. व्रत वैकल्य चालू असतं, हजारो वर्षापासून ते चालू आहे. हजारो वर्षापूर्वी त्याचा जो उपयोग होता तो आजही तसाच आहे. हे कधीतरी आपण मागे वळून पाहिलं पाहिजे. त्यावेळेच्या लोकांना त्याचे जे फायदे होत होते तसेच ते आज होत आहेत का? आज जर ते व्रत वैकल्य करणं मला सहजासहजी शक्य नसेल, तर तसेच फायदे असलेलं, तसेच उपयोग ज्याचे होऊ शकतील अशी काही नवी व्रत वैकल्य आपल्याला सुरू करता येतील का, ह्याचा विचार झाला पाहिजे. जे काळानुरूप आहे, काळाशी अनुरूप आहे, जे माझी दैनंदिन दिनचर्या कोणत्याही प्रकारे न थांबवता, न रोखता, त्याच्यामध्ये खंड न पडता मला करता येते अशी व्रत वैकल्य पाहिजे. पूर्वीच्या बायका घरातच नसायच्या, अनेक व्रत वैकल्य करायचे. आता तीच बाई कुठेतरी ऑफिसमध्ये जाते, त्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी तिला रेल्वेमधून, बसमधून 2 तास प्रवास करून जायचं असतं. तिकडे काम संपल्यानंतर परत घरी येऊन ती केव्हा तरी संध्याकाळी रात्री येते, पुन्हा घर सांभाळायचं असतं. तिला पूर्वीसारखी व्रत वैकल्य करणे शक्य आहे का? ह्या परिस्थितीनुरूप बदललेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून मग काय शक्य आहे त्याच्यातून त्या मग वेगवेगळ्या त्यांच्या बुद्धीला अनुसरून हे करतात. कित्येक जण प्रवास करत असताना त्यातल्या काही गोष्टी करत असतात. तिथं धार्मिक ग्रंथ वाचन करणाऱ्या बायका आहेत, किंवा त्या ठिकाणी मग तुम्ही काय खायचं, मग काहीतरी वडेवाला येतो किंवा आणखी समोसा वगैरे हे खाण्यापेक्षा घरातूनच काहीतरी आणायचं आणि ते खायचं म्हणून निघतानाच मग त्या काहीतरी घेतात. आता हिने परवा शेंगदाणे आणले होते म्हणजे ते कसं की त्याच्यामध्ये बाहेरचे जिन्नस काही वापरलेले नसतात. आजकाल तळलेले जिन्नस वगैरे याच्या काही खात्री नसते. कसं आहे आपल्याला ते पचेल मानवेल माहिती नसतं. त्याऐवजी असे जिन्नस की जे घरी बनवलेले असतात किंवा बाहेरचे जिन्नस ज्याच्यामध्ये फारसं भेसळ असण्याची शक्यता कमी असते, फळं वगैरे असतात, त्याची खात्री नाही आजकाल, कारण फवारे मारलेले असतात त्याच्यावर वृक्षाला इंजेक्शन दिली जातात. पण त्यातल्या त्यात धोका कमी, भेसळ त्याच्यामध्ये होण्याची शक्यता कमी, म्हणून असा फलाहार वगैरे करणं असे पर्याय जे बदलाला सामोरे जाणारे लोक असतात ते करू शकतात. औषधं कुठली पारंपरिक औषधं तुम्हाला कुठली निवडता येतील की ज्या आज अगदी तुम्हाला कुठेतरी अरण्यामध्ये मिळणाऱ्या मुळ्या वगैरे ह्या नाही मिळणार, पण अशा अनेक गोष्टी मिळू शकतील की ज्याचे आफ्टर इफेक्ट्स काही होत नाही, जे तुमच्या प्रकृतीला मानवण्यासारखं असतं. मग अशा गोष्टींचा उपयोग करून घेणं, ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आपल्याला लवचिक ठेवते. नेहमी बदल करायला आपल्याला कष्ट पडत नाही आणि आपण उगाच बंधनामध्ये अडकून पडत नाही. चालीरीतींच्या वैवाट आहे म्हणून काही गोष्टी आपण करत असतो त्याच्या, हे एक प्रकारे स्वतःलाच कुठेतरी बांधून घेण्यासारखं असतं. आणि मग ते बांधलेलं नसलं तर तो बंधन हा मला आधार वाटायला लागतो, आणि बंधन नसेल तर मी निराधार झालो असं वाटलं तर असुरक्षितता आहे. असुरक्षिततेतून भीती निर्माण होते, भीतीतून आत्मविश्वास आपण गमावून बसतो. जीवनाला योग्य प्रकारे सामोरे जाणं, त्या ठिकाणी आपल्याला जे स्थैर्य लागतं ते स्थैर्य नसतं. म्हणजे ही एक प्रकारे जे कारण परंपरा त्याच्यामधून निर्माण होते. आपण कशा प्रकारे जीवन जगतो याची. म्हणून मुळात आपली वृत्ती ही अशी पाहिजे की आपण प्रयोगशील असलं पाहिजे. प्रयोग करायला आणि प्रयोगातून अनुभव घ्यायला आणि अनुभवातून शिकायला कशाला हरकत असायची. प्रयोग तुम्ही त्या वेळेपुरते करत असता. प्रयोग ही काही सवय नसते, नेहमी प्रयोग करत बसायचे नसते. पण सुरुवातीला काहीतरी तुम्ही नवीन करून बघायची तयारी ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही धोके वाटले, असे काही त्रास वाटले तर ते थांबवा प्रयोग, वेगळे प्रयोग करा. पण ही प्रयोगशीलता ही शिकण्याची वृत्ती लागते. बदललेल्या परिस्थितीतून शिकणं, ही परिस्थिती शिकणं आणि त्या परिस्थितीतून शिकणं, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामधून होत असतात. कारण तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही, त्या ठिकाणी परिस्थितीप्रमाणे तुम्हाला बदलावं लागतं. पण तुमच्यामध्ये त्यातून हेही सामर्थ्य पुष्कळदा येतं की परिस्थिती कशी बदलायची याचंही ज्ञान तुम्हाला त्यातून व्हायला लागतं. म्हणजे हे परस्परावलंबी आहे.
तुम्ही परिस्थितीप्रमाणे बदलणं आणि तुमच्याशी अनुकूल अशा प्रकारे परिस्थिती बदलणं ते तुम्ही करायची गरज नसते. पण तुम्ही ज्या काही कृती करता त्या कृतीचे जे परिणाम घडत असतात त्या परिस्थितीतून त्या परिणामातून हळूहळू परिस्थितीमध्ये बदल घडत असते तुम्हाला दिसते. कदाचित हे परिणाम इतके लगेच जाणवण्या इतके नसतात, कारण व्यक्तीचं सामर्थ्य हे परिस्थिती ही घडलेली असते, ही हा एक प्रकारचा कलेक्टिव्ह इफेक्ट असतो. आणि व्यक्ती म्हणून तुम्ही काय करू शकता त्याला मर्यादा असतात, पण व्यक्ती म्हणून सुद्धा तुम्ही फार परिणामकारकपणे कार्य करू शकता. आणि म्हणून आपलं जे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू फॉर्म ए न्यूक्लियस, असं का म्हटलंय? न्यूक्लियस हा फार पॉवरफुल असतो, कारण त्याच्या सभोवतालचं जे क्षेत्र असतं ते त्याच्या ऊर्जेने चार्ज झालेलं असतं आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये जे जे येतात त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हे एकट्याने सुद्धा काही गोष्टी करणं हे वाया जात नसतं. तुम्हाला त्याचे दृश्य परिणाम दिसले नाही तरी परिस्थिती बदलली नाही तरी बदलाची सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकते. पुष्कळशी गोष्ट तुम्हाला बघा, अनेक सुधारक जे सुधारक सुरुवात करतात त्या काळात समाजात बदल, परंतु तुम्हाला कदाचित एक दोन पिढ्या गेल्यानंतर ते विचार लोकांना पटलेले असतात. तुम्हाला आज ते नाही पटले तरी तुमच्या मुलाबाळांना ते जास्त अपील करणारे असतात, संयुक्तिक वाटतात, व्यावहारिक वाटतात आणि ते त्याच्याकडे वळतात. आणि पुष्कळदा हे सिंहावलोकन आपण केलं तर लक्षात येतं की त्या लोकांनी एक प्रकारचं हौतात्म्य पत्करलं, कारण त्यांनी त्यांचे संसार वाऱ्यावर सोडले, त्यांच्या बायका मुलांना काही मिळालं नाही. असं झालंय बरेचसे तुम्ही पाहाल, मग ते धर्मसुधारक असो, समाजसुधारक असो, राजकारणातले लोक असो, त्यांचे हाल झाले, त्यांच्या कुटुंबियांचे हाल झाले, त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनाही पुष्कळदा त्रासात काढावे लागले. पण नंतरच्या पिढ्यांना त्याचा उपयोग झाला. म्हणजे काही बदल हे दूरगामी असतात, तात्कालिक नसतात, पण त्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते आणि ते करण्याचं कार्य म्हणजेच पायवाट सोडून नवीन वाटेने जायची तयारी लागते. आणि याच्यासाठी मन लागतं. मन जे न बदलणारं मन आहे ते मन जर असेल तर आपण आहे त्या स्थितीत राहतो. ती तामस वृत्ती, ही तमस वृत्ती ज्यावेळी राजस वृत्ती होते त्यावेळी आपण कार्यशील होतो, कर्तृत्ववान होतो, बदल करू शकतो. पण त्याच्यामध्ये दुसरा धोका असतो की ह्या राजस वृत्तीमध्ये ह्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहत जाता, कारण त्या ठिकाणी मुवमेंट जी आहे ती तुम्हाला जर कंट्रोल करता आली नाही तर त्या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो आणि मग कुठल्या टोकाला जाऊन पोहोचू हे लक्षात येते. म्हणजे कित्येकदा सुधारणा ह्या आवश्यक असतात, पण त्या सुधारणा आपल्याला अशा टोकाला नेऊन ठेवतात की आहे आता आवर म्हणून सांगायची वेळ येते. तर ते होऊ नये म्हणून त्या राजस वृत्तीला सुद्धा लगाम घालावा लागतो. किती सत्व वृत्ती, ज्या ठिकाणी तमस आणि राजस हे बॅलन्स मध्ये येतात त्यावेळी सत्व वृत्तीचा उदय होतो आणि ही माणसं ह्या बदलाचा उपयोग दीर्घकाळ टिकणाऱ्या ह्या उपयुक्त अशा रचनेसाठी करू शकतात. म्हणजे हे आपण वेगवेगळी युग म्हणतो आणि ह्या युगाप्रमाणे बदलणं आवश्यक आहे असं म्हणतो. याचे कारण काय की काळाप्रमाणे जे बदल होत आहेत ते बदल आपल्याला पचवता आले पाहिजे आणि त्या बदलांचा योग्य तो उपयोग आपल्या प्रगतीसाठी करून गेला पाहिजे. आणि प्रगत झालेल्या समाजाला त्या प्रगत अवस्थेला अनुकूल अशा प्रकारे परिस्थिती बदलता आली पाहिजे. तर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण त्यासाठी मन मनेव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो हे तिथं आलं. ते बंधनाचं कारण आहे तसंच मोक्षाचंही कारण आहे. मोक्ष म्हणजे काय तर आहे त्या परिस्थितीच्या बंधनातून तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे, मुक्त होता आलं पाहिजे. सा विद्या या विमुक्त आहे असंही म्हणते. सा विद्या या विमुक्त आहे. विद्या कशाला म्हणायचं? जी तुम्हाला मुक्त करते, ती जी तुम्हाला बंधनात पाडते ती विद्या नव्हे. म्हणजे आपण अविद्येच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलो आहोत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश निर्माण होतात. आता यांनी 5 प्रकारचे क्लेश सांगितलेले आहेत पतंजली. वृत्तयः, पंचतय्यः,
क्लिष्टा क्लिष्टा असं म्हटलंय. म्हणजे वृत्ती ह्या 5 प्रकारच्या असतात. वृत्ती कुठल्या? चित्त वृत्ती निरोध, असं जे आपण सुरुवातीला म्हटलं. योग म्हणजे काय? तर चित्तवृत्तींचा निरोध. चित्तवृत्ती थांबवता येणं म्हणजे योग साधना, ही पहिली पायरी आहे. मग वृत्ती म्हणजे काय हा प्रश्न उद्भवतो, हो की नाही? म्हणून वृत्ती ह्या 5 प्रकारच्या असतात असं पतंजली. आणि त्या क्लिष्ट असतात आणि अक्लिष्ट. क्लिष्टा क्लिष्टा. क्लिष्ट म्हणजे काय? जे त्रासदायक असतात. गुंतागुंतीच्या ह्या अर्थाने क्लिष्ट हा शब्द आपण वापरतो, पण याच्यामध्ये इथे त्याचा अर्थ ज्या क्लेशकारक असतात, ज्याच्यामुळे क्लेश निर्माण होतात, दुःख निर्माण होतं ते. आणि अक्लेशा किंवा अक्लिष्टा म्हणजे ज्याच्यामुळे काही होत नाही, पण जे आपल्याला चांगलं वाटतं ते सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने बरेचदा चांगलं म्हणण्यापेक्षा जे सुखकारक वाटतं ते सुद्धा दुःखकारकच असतं. कारण जोपर्यंत त्या सुखाचा अनुभव तुम्ही घेत असता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं, पण ते सुख थांबलं की मग तुमचं दुःख सुरू होतं. ते थांबूच नाही कधी अशी आपली इच्छा असते, पण असं होत नाही. नेहमी सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे एकच असतं. हे जर लक्षात आलं तर हे ज्ञान आहे. तर दुःखी माणसं कायमची दुःखी सुट्टी चेहरा करून राहणार नाही, कारण त्यांना माहिती असतं हा टप्पा मला पार करून जायचा आहे, नंतर सुखाचा काळ सुरू होईल. त्यामुळे एवढं घाबरून जायचं, उतावीळ व्हायचं काय कारण आहे ते दुःख दूर करण्यासाठी? दुःखाला सामोरं तर गेलं पाहिजे, दुःखापासून पळ काढायचा नाही. पण त्या दुःखापासून मला काही शिकता आलं तर शिकायचं. दुःखाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आहे हेच शिकणार, कारण त्याच्यातून आपल्या सुप्त शक्ती जागृत होत. म्हणजे दुःख हे सुद्धा एक प्रकारे वरदानच आहे आपल्याला प्रगतीच्या. दुःख नसेल तर आपण आहे तसे राहू. नुसतं सुख सुख सुख, शेवटी त्या सुखाचाही कंटाळा येतो ना. रोज दिवाळी करायची झाली, रोज मिठाई असली तर ती मिठाई सुद्धा नंतर नकोशी वाटते, त्याचाही भीत येतो. मग कदाचित कडून खायला सुद्धा बरं वाटते, अशी परिस्थिती असते. म्हणजे दुःख सुद्धा त्या ठिकाणी चमदार वाटते. तर हे लक्षात येणं हे ज्ञान. आणि म्हणून क्लिष्टा क्लिष्टा क्लेश हे अशा स्वरूपाचे असतात, भिन्न स्वरूपाचे असतात. आणि त्या क्लेशानं आपल्याला कसं हे करता येईल किंवा क्लेशमुक्त कसं करता येईल, क्लेशयुक्त अशा चित्तवृत्ती त्याच्यापासून क्लेशमुक्त कसं होता येईल हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले. आता क्लेश कुठले हे सांगताना ते काय म्हणतात? प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतया. म्हणजे 5 चित्तवृत्तीबाबत त्यांनी पुढे सांगितलेल्या. पण वृत्तींचा विरोध साधण्यापूर्वी वृत्तींचं स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे. पुष्कळदा मनाच्या द्वारे आपण शिकत असतो. हे जे शिकण्याचं काम आहे याच्या बरोबरच वृत्ती निर्माण होत असतात. आपण गोष्टी पाहतो, प्रत्यक्ष पाहणं हे प्रत्यक्ष ज्ञान, म्हणजे जिथं आपण ज्ञानेंद्रिय आपली वापरून शिकतो ते. म्हणजे त्याच्यातूनच आपल्याला आवड नावड निर्माण होते. जे आवडतं त्याच्याकडे आपण आकर्षित जातो, नावड असेल तर त्याच्यापासून दूर जातो. हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान हेच आपल्या वृत्ती निर्माण करत असतं त्या ठिकाणी. जिथे प्रत्यक्ष ज्ञान नसेल तिथे प्रत्यक्ष विपर्यय असतो, विकल्प असतो, गाढ झोप किंवा सुषुप्ती, आठवणी अशी चित्तवृत्तीचे वेगवेगळे त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. ह्या सूक्ष्म वृत्ती आहेत आणि ह्या सूक्ष्म वृत्ती आपल्याला ओळखता आल्या तर ह्या चित्तवृत्ती जर आपण ओळखू शकतो तर आपली चेतना ही विशुद्ध स्वरूपामध्ये कार्य करू शकते. जोपर्यंत त्याच्यामध्ये ह्या चित्तवृत्ती मिसळलेल्या असतात तोपर्यंत आपल्याला जे ज्ञान होतं ते मिश्र ज्ञान असतं. म्हणजे ज्याला आपण माया म्हणतो. माया ही काय आहे? ह्या चित्तवृत्तीमध्ये ती मुळे निर्माण झाली असते. कारण चित्त आहे तसं पाहायला आपल्याला
जोपर्यंत साधन ठरू शकत नाही तोपर्यंत आपल्याला चित्ताच्या माध्यमातून जे ज्ञान होतं ते नेहमी अर्धवट असतं, ते प्रत्यक्ष नसतं, ते अप्रत्यक्षच असतं. आपल्याला वाटते ते प्रत्यक्ष, पण ते अप्रत्यक्ष असतं, कारण आपल्या या माध्यमातून आपण ते ग्रहण करतो. त्यामुळे जोपर्यंत ती माध्यम ही शुद्ध नाही तोपर्यंत त्या माध्यमांच्या द्वारे होणारं ज्ञान हेही पूर्ण ज्ञान नसतं, अपूर्ण अर्धवट असतं किंवा विपरीत असतं. आणि ते ज्ञान समजून त्याच्यावर आपण आपले कार्य, आपले निर्णय हे घेत असतो आणि त्याप्रमाणे जीवन जगत असतो. म्हणजे ह्या वृत्ती थांबवणं हे आपल्या समोरचं कार्य आहे. वृत्ती थांबवणं म्हणजे मन वृत्ती शून्य बनवणं. वृत्तीशिवाय मन राहू शकेल का? त्यातली ही पहिली पायरी ही योगामधली आहे. ती मुळात ते मन अंतर्मुख करणं आणि मनाचं निरीक्षण करणं. माझ्या मनात काय चाललंय, बाहेरच्या गोष्टींचा त्याच्यावर काय परिणाम होतोय, हा परिणाम मला टाळता येईल का? मी बाहेरचं काही पाहिलं की त्याची जी प्रतिक्रिया माझ्या मनातून उमटते ती प्रतिक्रिया न उमटता मला पाहता येईल का? मी पुष्कळदा ती जी स्मृती असते त्या स्मृतीमध्ये गुंतून पडलेलो असतो. प्रत्यक्ष वस्तू निघून गेलेली असते पण स्मृती टिकलेली असते. मग ती वस्तू नाही तर त्या स्मृतीच्या पकडून राहतो त्या स्मृतीला. म्हणजे मन पुन्हा तिथे गुंतलंच माझं. म्हणजे मन निर्विकार निर्विचार ठेवता येईल का? ते अवघड वाटतं, कारण त्याला सवय पडलेली आहे. निराधार राहायचं नाही, निर्विकार निर्विचार राहायचं नाही. बघा म्हटल्याप्रमाणे ते नसलं, तो माझा प्राणवायू असतो, म्हणजे माझ्या मनाचा. त्याच्याशिवाय मनाचं अस्तित्वच नाही. मला मन जाणवतं ते कसं? हे जे मनोव्यापार, मनाचे व्यवहार सतत चालू असतात आणि म्हणून मन अस्तित्वात आहे. त्या मनाची दखलच मी घेतली नाही, ही त्या मेंटल बॉडीचा जो कॉन्शियसनेस आहे त्याची चिंता असते. त्या मनाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही धडपड सतत करत राहावं लागतं, काही ना काही करून माझं अस्तित्व. आणि ते टिकवून देण्यासाठी ते आपल्याला नेहमी द्वैतामध्ये गुंतवतात. ते कधी आपल्याला ठाशीवपणे निश्चितपणे एखाद्या गोष्टीचं ज्ञान देत नाही, ते झुलवत राहतात. हे का ते, हे चूक का बरोबर, खरं का खोटं, योग्य का अयोग्य, हा संदेह नेहमी आपल्या मनामध्ये असतो. आणि त्यामुळे आपली जी स्थितप्रज्ञ वृत्ती ती प्राप्त होत नाही. श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले, लाभालाभ जया सुख दुःखे समे कृत्वा. सुख आणि दुःख समे कृत्वा हे तुम्हाला समान मानता येईल का? सुखामध्ये तुमच्या वृत्ती वेगळ्या असतात, दुःखामध्ये तुमच्या वृत्ती वेगळ्या असतात, पण वृत्ती असतातच. वृत्तीपासून तुम्हाला निवृत्त होता येईल का? सुख झालं तरी मी सुख अनुभवेन, पण माझ्यामध्ये बदल नाही. दुःख झालं मी सहन करीन, पण मी दुःखी नाही होणार. म्हणजे सुख आणि दुःख अनुभवणं पण सुखी किंवा दुःखी न होणं हे जमेल का मला? हे शब्द मी मुद्दाम वापरतोय. म्हणजे हा मनोवृत्ती आणि प्रत्यक्ष आपण जो अनुभव घेत असतो तो अनुभव याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. म्हणजे वृत्ती आपली स्थिर राहिली पाहिजे, अनुभव घ्यायचा, पण अनुभव सुखाचा अनुभव सुखी होण्यासाठी नाही, तर सुख कशामुळे मिळतं हे समजून घेण्यासाठी. दुःखामुळे दुःखी व्हायचं नाही किंवा दुःख टाळायचंही नाही, कारण दुःख कशामुळे होतं हे मला त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कसं समजणं ही ज्ञानाची प्रक्रिया आहे. आणि ज्ञान हे आपल्या विकासाचं साधन आहे. तसंच ज्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत त्या बंधनांचं ज्ञान होणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच त्या बंधनातून मुक्त होणं आवश्यक आहे. ह्याची जरूर भाषणं, ह्याची जाणीव होणं हे आवश्यक आहे. म्हणून ते ज्ञान आवश्यक. जाणीव केव्हा होते? ज्यावेळी ज्ञान होतं त्यावेळी जाणीव. नुसतीच संवेदना म्हणजे जाणीव होते. संवेदना हे अनुभव देणारी असते, पण त्या अनुभवाचे रूपांतर ज्ञानामध्ये झालं, अंडरस्टँडिंग, तर आपला विकास होतो. कारण त्याच्यामुळे आपली जी जाणीव आहे, आपला जो कॉन्शियसनेस आहे
तो अनफोल्ड केव्हा होणार? या प्रक्रियेतून होणार. त्याच्यासाठी मनोदेहाचा विकास आवश्यक. मनोदेहाचा विकास आवश्यक असला तरी मनोदेहावर जर आपलं नियंत्रण नसेल तर मनोदेहाचा विकास कसा? आपल्या मनोदेहावर एक प्रकारचा ताबा असला पाहिजे, तो नसतो. उलट मनाचाच आपल्यावर ताबा असतो. आपण म्हणजे आत्मा हे लक्षात घेतलं तर उलट असतं बरेच. ही जी आपली प्रोसेस ऑफ इव्होल्युशन आहे, उत्क्रांतीची वाटचाल आहे, त्या वाटचालीमध्ये सुरुवातीला आपली शरीर विकसित झालेली असतात, पण आत्मविकास झालेला नसतो. आत्मविकास या अर्थाने की त्या शरीरांवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने आत्म्याला जी शक्ती आवश्यक असते त्या शक्तीचा विकास किंवा आविष्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही आपली शरीर, जी आपली वाहनं आहेत, जी आपली माध्यमं आहेत किंवा साधनं आहेत, ती आपल्यावर अधिकार गाजवत असतात. ती त्यांच्या मर्जीप्रमाणे आपल्याला वागायला भाग पाडत असतात. लहान मुलाचं जसं असतं, त्याच्या शरीराचा विकास झालेला नसतो, स्वतःच्या पायावर ते उभं राहू शकत नसतं. तशीच अवस्था आपली बरीचदा आत्म्याच्या बाबतीत लहान मुलासारखी असते. कारण त्या आत्म्याला धड स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जो आधार लागतो साधनांचा, ती साधनच प्रतिकूल असतात. आधार म्हणून काठी घ्यायची आणि ती काठीच मोडून पडायची, तर त्या काठीबरोबर आपण हे मोडून पडणार. तसं म्हणून ती साधनं अगोदर विश्वासार्ह पाहिजे, ज्याच्यावर आपण अवलंबून राहू शकतो. पण ज्याच्यावर अवलंबून राहणे याचा अर्थ त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणं नाही, तर ज्याचा आपण विश्वासार्हतेने वापर करू शकतो आपल्या कार्यास. म्हणजे आत्म्याच्या कार्यासाठी साधनांचा म्हणजे शरीरांचा वापर करता यायला लागला तर आपल्या या शरीरावर ताबा आला असं म्हणता येईल. जोपर्यंत ही परिस्थिती येत नाही तोपर्यंत आपण शरीरांच्या मर्जीप्रमाणे बरेचसे जीवन जगत असतो आणि त्यामुळे आत्मविकासाला वाव नसतो. कारण सांगितल्याप्रमाणे त्या शरीरांना त्यांची चिंता असते, त्यांची उत्क्रांती ही आपल्या उलट दिशेने चालू असते. त्यांची इन्व्होल्युशनची स्टेज असते, आपली इव्होल्युशनची स्टेज असते. त्यांना त्या दृष्टीने मटेरियलिस्टिक होणं हा त्यांच्या दृष्टीने विकास असतो, पण मटेरियलिस्टिक होणं ही आपल्या दृष्टीने अवनती असते. म्हणजे विकासाच्या परस्पर विरोधी अशा या मुवमेंट्स, हालचाली आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपली विकासाची दिशा ही त्यांच्या पेक्षा अधिक वेगाने होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही उत्क्रांतीच्या मार्गात. आपली प्रगती एक प्रकारे ही आपली साधनं रोखून ठेवायचं काम करत असतात, आपल्याला खाली खेचत असतात. आपण पशुसृष्टीकडून जे काही वारसाने मिळवले, कारण आपले शरीर जी बनली ती त्या क्रांतीतून गेलेली आहे, त्यामुळे ते पाशवी गुणधर्म आपल्या शरीरामध्ये आहेतच आणि ते आपल्याला प्रयत्नपूर्वक दूर करावे लागतील. तेव्हा कुठे आत्म्याचं आपल्या शरीरावर वर्चस्व सुरू होईल आणि मग आपली शरीर आत्म्याला साथ द्यायला लागतील त्याच्या विकासात. पर्सनॅलिटीचे जे काही प्रॉब्लेम, समस्या असतात ते तोपर्यंत असतात जोपर्यंत हा आत्मविकास आपल्याला साधलेला नसतो. एकदा आत्मविकास साधला की आपली पर्सनॅलिटी आपल्या आत्मविकासाला साथ द्यायला, कारण त्यावेळी त्यांना स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची चिंता थांबते आणि आपल्या आत्मविकासाच्या कार्यामध्ये ते सहभागी होतात. म्हणजे एक प्रकारे आपल्या मूलभूत जीवन उद्देशाची ते समरस होतात आणि सहकार्य करतात. हे केव्हा होत साध्य होईल? जर मुळात आपण आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण मिळवलं तर. म्हणून माइंड इज क्रुशियल इन ऑल दीज एक्सरसाइज. मनावर आपला ताबा येणं त्यासाठी ही पहिली पायरी आहे की ते मन अंतर्मुख करून, एकदा अंतर्मुख करून घेतलं की त्या मनाचा अभ्यास सुरू केला पाहिजे. त्या मनाच्या हालचाली का आणि कशा होतात हे समजून घेतलं पाहिजे. हे प्रत्येकाला आपलं आपणच करायचं आहे. दुसरा हे शिकवू शकत नाही, समजावू शकत नाही, कारण दुसरा तुम्हाला अनुभव देऊ शकत नाही.
तर तो स्वतःचं उदाहरण तुमच्या समोर ठेव, पण अनुभव हा ज्याचा त्यालाच घ्यावा. तो अनुभव घेण्यासाठी आचरण करावं लागतं. त्यामुळे हे आचरण म्हणजे ज्याला आपण सेल्फ ऑब्झर्वेशन म्हणतो, आत्मनिरीक्षण, चिंतन, मनन, ह्या सगळ्या गोष्टी त्या स्वतःच्या स्वतःलाच कराव्या आणि त्याच्यातून आपल्या स्वतःच्या मनाला समजून घ्या. मनाचे श्लोक ह्या त्या दृष्टीने फार सुंदर आहे. म्हणजे त्या मनाच्या श्लोकांचं अध्ययन आपण करायला लागलो की ते कसं मनाला वळवायचं हे रामदासांनी फार सुंदर सांगितलं. बरेचदा आपण मनाला मनाविरुद्ध जाऊन शिकवायचा प्रयत्न असतो. जसं आपण आपल्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. छडी लागे छमछम विद्या येई घम घम वगैरे ही जी काय आपली पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे ती याच्यामध्ये आधारित आहे की दम मारून, धमकी देऊन, भीती घालून कामं करून घेता येतात, त्याच्यावर आपला विश्वास असतो. आपणही त्याच कोठडीतून गेलेलो असतो, पण शिकलेलो नसतो. आपण ज्या आपल्या बाबतीत आपल्या आई वडिलांनी चुका केल्या त्याच आपल्या मुलांच्या बाबतीत आपण परत करत. पण हे आता आधुनिक मानसशास्त्रानेही मान्य केलेलं आहे की एका ठराविक काळापर्यंत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना शिस्त लावायची असते, कारण त्यांचं शरीर त्यांचं मन तयार व्हायचं असतं. ती तयारी करून घेण्यापुरता तुमची भूमिका महत्वाची. त्यामुळे त्या मुलाचा स्वाभाविक कल काय आहे हे ओळखणे आणि त्यानुसार त्याची प्रगती कशी होईल ह्याचा मार्ग त्याला आखून देणं ही पालकांची जबाबदारी असते. विशेषतः लहान वयामध्ये आईची, नंतर वडिलांची, नंतर शिक्षकांची हे ह्या भूमिका आहेत जबाबदारीच्या मुलाच्या विकासात. पण त्यात मुलाला हे कर ते कर याचं शिक्षण देण्याऐवजी काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य हे ठरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करणे या शिक्षणाची आवश्यक. म्हणून मुलाला जखडून बांधून ठेवायचे, त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. पण ते स्वातंत्र्य दिल्यानंतर त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होत नाही ना, कारण त्याला हे माहिती नसतं की त्याला मोकळं सोडलं तर कुठपर्यंत जायचं. एखाद्या वेळी कड्यापर्यंत तो गेला तर कडे लोट होण्याची शक्यता असते, म्हणजे तिथे कडा आहे, तिथून पडण्याची शक्यता आहे. हे आपल्याला माहिती असतं पण मुलाला माहिती नसतं. त्याची माहिती त्याला करून देणं, त्याला त्या दृष्टीने जागरूक बनवणं हा पेरेंट्सचा रोल, त्याच्यावर लक्ष ठेवणं. तर हे घडलं पाहिजे. विकासाच्या ह्या पायऱ्या आहेत. म्हणून जसं आपण आपल्या मनाचा विकास साधत असतो तसंच मुलाच्या मनाचा विकास कसा होईल ह्याचाही त्याच्या जोडीने आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि ते मुलांच्या संगोपनामध्ये आपण ते ज्ञान वापरलं जे कदाचित आपल्या पिढीमध्ये आपल्याला साध्य करता आलं नाही ते साध्य करायला आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सक्षम बनवता आलं, तरीही ती एक मोठी कामगिरी म्हणता येईल पालक नीती, शिक्षण नीती या दृष्टीने. म्हणून संगोपन, बालसंगोपन, बालशिक्षण या विकासाच्या मार्गावरच्या महत्वाच्या अशा स्टेप्स आहेत आणि त्या ह्या सज्ञानपणे जाणीवपूर्वक आपल्याला चढल्या पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं हा विषय इतका विस्तृत आहे की याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. पण अजून आणखी एखादा सत्र आपण याच्यासाठी घेऊया. जरी मुळात मी 2च सत्र त्याच्यासाठी ठेवली होती तरी हा विषय पूर्ण होत नाहीये. त्यामुळे याच्यावर पुढल्या सत्रातही आपण हाच विषय पुढे चालू ठेवूया. आता इथं आपण थांबूया.